कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा आकडा आता 65 वर पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। कारण कल्याण डोंबिवली महापौर निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि यामुळे आता शिवसेनेची कल्याण डोंबिवलीमधली बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक तर काँग्रेसचे 2 नगरसेवक शिंदेंना पाठिंबा देणार आहेत। तर ठाकरे सेनेचे 4 नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे अशी माहिती शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। 53 नगरसेवकांसह शिवसेनेनं आपला गट स्थापन केला असून केडीएमसीमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय। विकासाच्या मुद्द्यावर इतर जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांचं स्वागतच असेल असं सुद्धा श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं। मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील। पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार। या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला। आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय। गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे। निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली। त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला। याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। काय संख्या आली 50 बीजेपी 53 शिवसेना परत कुठेतरी अंबरनाथ पॅटर्न चालतो का? परत हे जे आमच्या कल्याण डोंबिवलीचं नाव खराब झाला होता तो अजून कुठे तिथे काय परत ही अशी पळवापळी किंवा चालू होती का? सुरुवात झाली होती काही ठिकाणी। तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं यासाठी यांच्या सोबत जाऊन ह्या भविष्य काळात ज्या 5 वर्षाच्या येणार निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, स्टँडिंगच्या असतात, तर ह्या निवडणुकीच्या वेळेस असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळवी होऊ नये या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्याच्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे। लोकल परिस्थिती तिथली काय आहे ती मला माहिती नाही, स्थानिक परिस्थिती काय आहे ती। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात। तसाच स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची। स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ऍडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये जे पाहायला मिळालेलं आहे मनसेने आता शिंदेंना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय, तर तशीच काही राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, मी तसंच पाहत नाही। त्याचं कारण असं आहे की आता जसं जसं ह्या सगळा प्रोसेस पुढे जाईल त्या वेळेला पक्ष आपापले निर्णय घेतील। झालेलं नाही आहे अजून तरी, कोणी कोणाला भेटणं काही पाप आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे एखादी भेट झाली म्हणजे एकत्र झाले अशातला असं समजणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं सध्याच्याकडे। श्रीकांत शिंदे बोलले तसं मनसेने बोलल्यावर आपण पाठिंबा दिला असं समजेल। आता मी सांगतो की आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून काय पाठिंबा मिळाला असं त्याचा अर्थ थोडी होत असतो। त्याच्यामुळे ज्यावेळेस मनसे असं स्वतःकडून बोलेल त्यावेळेस त्या पाठिंब्याला अर्थ आहे। श्रीकांत शिंदे तर कोणाचाही पाठिंबा घेईल, त्याला काय? भाजपला अजिबात धक्का मानायचं म्हणायचं काहीच कारण नाही आहे। कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचं अधिकार आहे। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे काही मी आता तुमच्याच माध्यमातून पाहतोय
आमची युती शिवसेना भाजपची आहे, म्हणून शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी बसेल हे निश्चित आहे, परंतु तो महायुतीचा असेल. आता या वेळेला अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यातल्या त्यात मनसेने जो काही पाठिंबा दिला त्यांनी स्वतः येऊन त्यांनी सांगितलं की आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, डेव्हलपमेंटच्या विषयावर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या दृष्टिकोन जर त्यांनी पाठिंबा दिला असेल तर त्याचं स्वागतच आहे ना. हे काय संख्या आली 50 बीजेपी 53 शिवसेना, परत कुठेतरी अंबरनाथ पॅटर्न चालतो का? परत हे जे आमच्या कल्याण डोंबिवलीचं नाव खराब झाला होता तो अजून कुठे तिथे काय परत ही अशी पळवापळी किंवा चालू होती का? सुरुवात झाली होती काही ठिकाणी. तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं यासाठी यांच्या सोबत जाऊन ह्या भविष्य काळात ज्या 5 वर्षाच्या येणार निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, स्टँडिंगच्या असतात, तर ह्या निवडणुकीच्या वेळेस पण असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळवी होऊ नये या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे. या बाबतीमध्ये मला अजून कोणती अधिकृत माहिती नाही. त्यांनी दिल्लीहून सरळ विचारून आपण बघतात केवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल हे सुद्धा मला सद्य मिळालेली नाही. निश्चित या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे बाहेर देशामध्ये आहे, ते लक्ष ठेवून या परिस्थितीवर मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते शिंदेसाहेब आहेत, ते मुख्यमंत्री महोदय असतील, काही दादा असतील, त्या ठिकाणी एकत्रित बसून निर्णय करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.